कुपवाड औद्योगिक वसाहतमधील महावितरण कार्यालयाच्या बाजूला बुधवारी मध्यरात्री युवकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे। मयूर सचिन साठे असं मृत युवकाचं नाव आहे। संशयित प्रताप राजेंद्र चव्हाण हा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह आयुष हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनास पाठवण्यात आला। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे। मयूर साठे हा मिरज तालुक्यातील सोनी या गावात कुटुंबासोबत वास्तव्यास होता। मयूर साठे आणि प्रताप चव्हाण हे लहानपणापासून मित्र आहेत। प्रताप चव्हाण हा कारखान्यात रखवालदार म्हणून काम करतो। दोघांनाही दारू प्यायचं व्यसन आहे। मयत मयूर आणि त्याचा मित्र प्रताप बुधवारी दिवसभर सोबत राहून हॉटेलमध्ये पार्टी केली। त्यानंतर मयत मयूर यांनी आरोपी प्रताप याच्याकडे पैसे मागितले। प्रताप चव्हाण यांनी पैसे देण्यास नकार दिला। त्यावेळी मयूर साठे हा त्यास शिवीगाळ करून अंगावर धावून गेला। म्हणून रागाच्या भरात प्रताप चव्हाण यांनी मयूर साठे यास धरून खाली पाडला आणि जवळच असलेला दगड घेऊन मयूरच्या चेहऱ्यावर डोक्यात मारून त्याचा खून केला। तो रक्ताच्या थाळ्यात निपचित पडल्याचं दिसतं। त्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत ढकलून दिलं। ही घटना बुधवारी मध्यरात्री कुपवाड औद्योगिक वसाहतमधील महावितरण कार्यालयाच्या बाजूला रस्त्याच्या कडेला घडली। घटनास्थळावरून पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर, पोलीस उपविभागीय अधीक्षक प्रणिल गिल्डास आणि गुन्हेगार सतीश शिंदे आदींनी धाव घेतली।